Like, subscribe, and get notified. आयज आमकां थोडे स्टुडंट्स DMCचे आनी पेरंट्सांनी कॉल केलो आनी आयज आमी NSUI गोवा केम हियर एंड मेट दी स्टुडंट्स ऑफ DMC. हेंचो एक जेन्युइन इशू आसलो रिगार्डींग द एग्जामिनेशन. तांकां भुरग्यांक एग्जाम आन्सर करपाक दिवंक ना प्रिंसिपलान बिकॉज द एटेंडन्स वॉज लेस. So since this is a first year comes under national education policy. So as per national education policy, 75% mandatory asa attendance. But if you have genuine issue like health issue, जाल्यार तूं खंयचे स्पोर्ट्स खातीर तूं हे केला नॅशनलाक गेला, स्टेटाक गेला, वा स्टेटान तूं स्पोर्ट्स खेळ्ळा जाल्यार तुमकां एक्झॅम्पशन आहा. सो खूब भुरग्यांनी आपले सर्टिफिकेट बी अप्लाय केली, हेल्थ सर्टिफिकेट आसूं, स्पोर्ट्साक गेलो तेजी सर्टिफिकेट आसूं, नाल्यार कल्चरल एक्टिविटी तेजी सर्टिफिकेट आसूं, पूण प्रोसेसींग जावंक ना. प्रोसेसींग इज डिलेड फ्रॉम दी कॉलेज लेवल आनी ताजे खातीर 70 भुरगे आहा तांकां आन्सर करपाक मेळूंक ना एग्जाम. सो ह्यो विशय घेवन आमी प्रिंसिपलाक मेळ्ळे. 88 स्टुडंट्स आर डिबार्ड फ्रॉम आन्सरींग द सेमेस्टर एंड एग्जाम. सो दिस इज जेन्युइन इशू. कित्याक तुमी समज तेंचो एटेंडन्स पळयलो, थोड्यांचो 74, 72, 69, 74.5 म्हणजे 0.5% लेस आसा, ताका सुद्दां अलाव करूंक ना. सो हेजे खातीर तांचो फूल वर्स पिड्यार जातलो. जस्ट बिकॉज ऑफ 1-2% फूल इयर ऑफ द स्टुडंट विल गेट वेस्टेड. ही मागणी घेवन वी मेट द प्रिंसिपल. ताका आमी व्यवस्थीत सांगला की तुमी हेंकां कन्सिडर करात. वी आर नॉट टेलिंग टू कन्सिडर एवरी वन. जे कोण जेन्युइन इशू आहा, जे हेल्थ इशू आहा, तेच्यानी हेल्थ सर्टिफिकेट, डॉक्टर सर्टिफिकेट अप्लाय केला, तांकां तुमी कन्सिडर करात म्हणून. सो प्रिंसिपल इज सेईंग की आपूण ही सगळे लिस्ट जी आहा, एप्लिकेशन जे दितले भुरगे ते आपूण फॉरवर्ड करतलो युनिवर्सिटीक आनी वायस चान्सेलर एंड रजिस्ट्रार वील टेक अ डिसिजन. सो एज NSUI वी विल ऑल्सो विजीट द वायस चान्सेलर एंड वी विल ऑल्सो रायट टू वायस चान्सेलर टू प्लीज कन्सिडर दीस बिकॉज वी डोंट वॉन्ट स्टुडंट्स 1 year टू गेट वेस्टेड बिकॉज प्रिंसिपल एट दी एंड शूड बी प्रो स्टुडंट एंड प्रिंसिपल ऑफ DMC शूड बी प्रो DMC स्टुडंट. सो DMC स्टुडंट्साचे तेणें हितान ह्यो डिसिजन घेवचो आनी तेणें आमकां सांगला, अशोर्ड केला प्रिंसिपलान की आपूण रिमार्क मारून दितलो की कायंडली कन्सिडर दी स्टुडंट्स टू आन्सर द एग्जाम्स. आतां कितें एग्जाम ऑलरेडी सुरू जाला. सो नाव दे हॅव टू आन्सर द एग्जाम, सप्लिमेंटरी एग्जाम इन द मंथ ऑफ जून. समज सप्लिमेंटरी एग्जाम आन्सर करिना ते जाल्यार तेंचो एक वर्स पिड्यार जातलो. माझी घरातली एक्सपायर जाल्ली, ग्रँडमदर एक्सपायर जाल्ली माझी. आनी हांवें सरान तेन्ना सांगलेलें म्हाका जस्टिफिकेशन हाड, एक दीस पयलीं जस्टिफिकेशन हाड म्हणून हाडलें. ते हांवें हाडलें, जेन्युइन हाडलें हांवें, जेन्युइन ते सर्टिफिकेट बी सगळें अटॅच करून लायला हांवें. ते हांवें सराक दिला, ते सर प्रोसेस करता म्हटला. आतां दिवंक जाय आमकां, बरोवंक तरी दिवंक जाय. आमचें 1 वर्स वेस्ट जाता न्हू, आमकां बरोवंक तरी दिवंक जाय. आमचें जेन्युइन हांव वयल्यान जस्टिफिकेशन एक्सपायर जाला आमच्या घरांत, तेच सर्टिफिकेट आसा सगळें अटॅच आहा. आमकां बरोवंक तरी दिवंक जाय आनी आमकां नाल्यार एक वर्स हे वेस्ट जावचें आनी आमकां तरी रिपीट तरी दिवंक जाय एग्जाम बरोवपाक. कित्याक की इतकी मागणी. दिस इज नॉट समथींग न्यू. देर इज अ प्रोविजन इन द स्टॅट्यूट्स की समज कितें जाता जाल्यार हेल्थ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट लावन तांकां अलाव करूंक जाता. दॅट इज इन द रूल. सो मेडिकल सर्टिफिकेटूच प्रिंसिपल घेवपाक रेडी ना, तो खूब डिले करता. सो अशें दिसता की ही डजंट वॉन्ट दी स्टुडंट्स टू गेट आन्सर करपाक दिवंक जायना अशें दिसतालें हांकां. सो आतां आमी मेळ्ळा, सो ही हेज अशोर्ड अस. सो लेट्स वेट फॉर फ्यू डेज. इशू आसा तो फक्त हें तेंची जी एटेंडन्स आसा न्ही तेचे खातीर तो इशू आसा. ते युनिवर्सिटीच्या रुला प्रमाणे जे भुरग्यांची एटेंडन्स 75% ना तांकां सेमिस्टर एंड एग्जाम आसा ताका बसपाक मेळना. आनी ज्या भुरग्यांची कमी एटेंडन्स आसली 75% किंवा तेचे कमी अशा भुरग्यांक आमी आतां हे सेमिस्टर एंड आसा एग्जाम ताका बसोवंक दिवंक ना. ह्या भुरग्यांक आमी सुरवातीच्यान म्हणजे डिसेंबराच्यान सांगत आसले की तुमी रेगुलर कॉलेजीक येया आनी 75% एटेंडन्स दवरा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आमी ह्या भुरग्यांक सदांच सांगला. प्लस आमचे जे टिचर्स असले ते क्लासीन सांगताले की 75% एटेंडन्स आसा ती मॅन्डेटरी आनी सगळ्यांनी दवरपाक जाय. सो हे जे भुरगे आतां आसा थोड्यांची जी एटेंडन्स नासली तांकां आमी हे परिक्षेक बसोवंक दिवंक ना. आतां कितें जालां, परिक्षा सुरू जाल्या उपरांत थोड्या भुरग्यांनी हाडून जस्टिफिकेशनां दिल्या की कसल्या कारणां खातीर तेंच्यांनी एग्जामीक बसोवंक ना. आतां आमी अशें ठरयलां की ही जी जस्टिफिकेशनां आसतली ती आमी स्टडी करतले आनी युनिवर्सिटी कडेन धाडून दितले. ज्या जाग्यार एक युनिवर्सिटीची कमिटी आसा आनी ती कमिटी डिसायड करतली ह्या भुरग्यांचें म्हणजे कितें करपाचें. Watch on Herald TV.